श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. गणपती बाप्पांचं विसर्जन झालं की त्यानंतर लगेचच चालू होते ते म्हणजे पितृपक्ष. आणि पितृपक्षातील पहिली जी तिथी आहे ज्याला आपण प्रतिपदा श्राद्ध म्हणत असतो, तर ते कधी आहे तर 18 सप्टेंबरपासनं पहिली तिथी ही जी आहे तर ती चालू होणार आहे. त्यानंतर द्वितीय श्राद्ध हे 19 सप्टेंबरला असणार आहे. अशा पद्धतीने जे श्राद्ध आहे तर ते 2 ऑक्टोबरला सर्व पितृ अमावस्या असणार आहे. तर या सर्व पितृ अमावस्या आणि ह्या 15 दिवसाच्या पितृपक्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला काही चुका प्रामुख्याने टाळायच्या असतात. त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. ज्या प्रकारे गणपती बाप्पा हे पृथ्वी तलावरती येतात आणि 10 दिवस आपल्या घरामध्ये विराजमान होतात, त्याच पद्धतीने आपले पूर्वज जे आहेत तर तेही पृथ्वी तलावरती ह्या पितृपक्षामध्ये येतात आणि 15 दिवस सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या अवतीभोवती असतात आणि आपल्या अवतीभोवती बघत असतात की आपण त्यांच्यासाठी किती सेवा करत आहोत, किती उपाय करत आहोत. सर्वात प्रथम सर्वांनाच माहीत आहे की आपल्या पूर्वजांचा जो दोष आहे तर तो जर आपल्याला लागला तर त्याला आपण काय म्हणत असतो तर पितृदोष आपण त्याला म्हणत असतो. आणि पितृदोष एकदा की झाला आणि तो प्रखर जर झाला तर तुम्ही कितीही सेवा करा, कितीही उपाय करा, पण मग त्याचा कोणताही फायदा जो आहे तर तो आपल्याला होत नाही. त्यासाठीच पितृपक्षामध्ये हे जे पितृपक्षाचे 15 दिवस असतात, या 15 दिवसामध्ये काही चुका प्रामुख्याने टाळायच्या असतात. ह्या चुका जर आपल्याकडनं टाळल्या गेल्या तर नक्कीच आपल्या जीवनातील जो काही पितृदोष आहे तर तोही दूर होतो आणि त्याचबरोबर आपल्या पूर्वजांची जी कृपा आहे तर तीही आपल्यावरती होतो. पितरांचा जो दोष आहे तर तो पितृ आशीर्वादामध्ये बदलतो. तर तेच आजच्या व्हिडिओत आपल्याला बघायचे आहेत कोणकोणते 8 नियम आहेत जे आपल्याला पाळायचे आहेत. बघा, ज्या वेळेस पूर्वज असतात त्यावेळेस त्यांची जी प्रॉपर्टी असते तर ती आपल्याला मिळते. त्याच पद्धतीने त्यांचे जे दोष असतात, त्यांनी जिवंत असताना त्यांच्याकडनं ज्या काही चुका झालेल्या असतात, त्यांच्या जे चुकाचे दोष आहेत तेही आपल्याला मिळत असतात आणि त्यामुळेच हे दोष आपले वाढत जात असतात. त्यासाठी हे दोष दूर करणं तितकंच महत्त्वाचं आहे. आता कोणकोणत्या चुका ज्या या पितृपक्षातील 15 वाड्यामध्ये आपल्याला टाळायच्या आहेत त्याची माहिती घेऊया. सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं, यामध्ये आपल्याला झाडे या पितृपक्षाच्या 15 दिवसामध्ये चुकूनही तोडायची नाहीत. मग कोणती झाडे? पिंपळाचं झाड असेल, वडाचं झाड असेल, अशोकाचं झाड असेल, आंब्याचं झाड असेल, तर हे झाडं चुकूनही आपल्याला त्याची फांदी, पानं, फुलं अजिबात तोडायचं नाहीये. आता हे जर आपण तोडलं तर काय होतं, याने आपल्या घरामध्ये येणारे जो पैसा आहे तर तो पैशांचा जो येणारा स्रोत आहे तर तो कमी होतो आणि त्याच बरोबर आपल्या घरामध्ये पैशांच्या अनेक अडचणी येऊ लागतात. कारण ही सर्व झाडे कशाचं प्रतिनिधित्व करतात तर आपल्या पितरांचं, आपल्या पूर्वजांचं ते प्रतिनिधित्व करत असतात. या पितृपक्षाच्या 15 दिवसामध्ये होईल तितकं शक्य आपल्याला आपल्या पूर्वजांसाठी सेवा करायच्या आहेत. मग घरामध्ये तुम्ही पितृपक्षामध्ये पितृस्तोत्राचं पठण करू शकता, भगवद्गीतेतील तुम्ही 7वा अध्याय पठण करू शकता. यामुळे आपला पितृदोष हा लवकर संपण्यासाठी मदत होत असते. घरामध्ये सकारात्मक वातावरण आपल्याला ठेवायचं असतं. घरामध्ये भांडण, कटकट, वादविवाद होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते. त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला गाय, कुत्रा, कावळा हे जे मुके जनावरं असतात तर ते जर असले तर त्यांना आपल्याला गूळ असेल, चपाती असेल, भाजीपोळी असेल तर ते तुम्हाला त्यांना खायला द्यायचं आहे. चारा असेल हे तुम्हाला त्यांना खायला द्यायचं आहे. कारण आपले पूर्वज हे यांच्या स्वरूपामध्ये सुद्धा आपल्या घरामध्ये येऊ शकतात आणि हे जे अन्न आपण ह्या मुक्या जनावरांना खायला देतो तर हे अन्न हे आपल्या पूर्वजांना मिळत असतं. त्यामुळे आपल्याला ह्या पितृपक्षाच्या 15 वाड्यामध्ये म्हणजे या 15 दिवसामध्ये
आपल्या आजूबाजूच्या ह्या मुक्या जनावरांना आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला खायला द्यायच्या आहेत। त्याचबरोबर पुढचं म्हणजे या पितृपक्षाच्या 15 दिवसामध्ये आपल्याला पुढचे काही नियम पाळायचे आहेत। ते म्हणजे आपल्याला आपल्या घरामध्ये चुकूनही मांसाहार करायचा नाही कोणत्याही पद्धतीचा, मग तो चिकन असेल, मटण असेल, अंडी असेल, चुकूनही खायचं नाही आपल्या घरामध्ये। आणि त्याचबरोबर घरामध्ये काही भाज्या ज्या आहेत तर त्याही चुकून सुद्धा आपल्याला खायच्या नाहीत। आता कोणकोणत्या भाज्या आहेत त्यामध्ये बघा, भोपळा आणि त्याचबरोबर दुसरं म्हणजे डांगर, ह्या ज्या 2 भाज्या आहेत तर ह्या चुकूनही खायच्या नाहीत। कांदा लसूण सुद्धा ह्या पितृपक्षाच्या 15 बंद असतो, पण काही घरांमध्ये कांदा लसूणचा नियम नाही पाळला जात, काही अडचण नाही, पण बाकीचे जे नियम सांगितलेले आहेत तर ते आपल्याला पाळायचेच असतात। त्याच्यानंतर पुढचं म्हणजे या पितृपक्षाच्या 15 आपल्या पितरांच्या शांतीसाठी आणि त्यांना मोक्ष प्राप्त व्हावं यासाठी तर्पण करणं, दान करणं, धर्म करणं तितकंच महत्त्वाचं आहे। मग तुम्ही ते कोणतं दान करू शकता, अन्नदान, वस्त्रदान, पैशांचं दान, यथाशक्ती दान, कोणत्याही गरीबाला तुम्ही हे दान करा, हे आपल्या पूर्वजांना मिळत असतं। ज्या दिवशी आपल्या पितरांची तिथी असेल त्या दिवशी आपल्याला आपल्या पूर्वजांसाठी दिवा लावायचा असतो। आपल्या घरामध्ये ज्या ठिकाणी माठ असतो तर त्या माठाच्या शेजारी आपल्याला एक दिवा लावायचा असतो दक्षिण दिशेला तोंड करून। त्याचबरोबर या पितृपक्षाच्या 15 रोज आपल्याला आपल्या घरामध्ये दही भात शिजवायचा आहे आणि हा रोज दही भात आपल्याला आपल्या घराच्या बाहेर कावळ्याला खायला ठेवायचा आहे। तर हे काही नियम आपल्याला अवश्य पाळायचे आहेत, काही चुका आपल्याला प्रामुख्याने टाळायच्या आहेत। आता या पितृपक्षाच्या 15 नवीन वस्तूंच्या खरेदीला पूर्णपणे मनाई असते, कोणत्याही प्रकारच्या नवीन वस्तू खरेदी करायच्या नाहीत। मग ते बघा, तुम्ही एखादा नवीन व्यवसाय सुरू करणार असाल तर तो तुम्ही करू शकता, कारण आपले पूर्वज हे आपल्या प्रगतीवरती खुश होत असतात, पण वस्तू खरेदी करू नका। वस्तू म्हणजे कोणकोणत्या वस्तू असतात त्यामध्ये तुम्ही नवीन कपडे खरेदी करू शकत नाही, नवीन चप्पल तुम्ही खरेदी करू शकत नाही, ह्या वस्तू चुकूनही खरेदी करायच्या नाहीत। तुम्ही फ्लॅटची, प्लॉटची, जागेची खरेदी करू शकता, कारण जी प्रगती असते आपली आणि ह्या वस्तूंनी आपली प्रगती होणार आहे आणि आपल्या प्रगतीवरती आपले पूर्वज हे प्रसन्न होतात। पण नवीन एखादी आपल्या स्वतःसाठी, म्हणजे आपण आता कपडे स्वतःसाठी असतात ते आपण घेतो, तर हे नवीन कपडे खरेदी करायचे नाहीये, नवीन चप्पल घरामध्ये खरेदी करायचे नाहीये। अशा पद्धतीने आपल्याला हे जे नियम आहेत तर ते आपल्याला पाळायचे असतात। आता ह्या चुका जर झाल्या तर काय होतं, तर पितृदोष आपल्या घरामध्ये तयार होतो आणि आपल्या घरामध्ये जे मुलं बाळ असतात ते स्वभावाने हट्टी होतात, चिडचिडे होतात, तापट होतात, या सर्व गोष्टी आपल्यासोबत घडायला सुरुवात होत असते। त्याच्यामुळेच हे नियम पाळा, त्याच्यामुळे आपला पितृदोष तर दूर होईनच, त्याचबरोबर घरातली सर्व जी काही नकारात्मकता आहे तर ती सुद्धा दूर होण्यासाठी मदत होत असते। पुढचं म्हणजे पितृपक्षामध्ये एक सर्वात महत्त्वाचा नियम आपल्याला पाळायचा आहे, तो म्हणजे रोज आपण आपल्या घरामध्ये आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं। पूर्वजांचं स्मरण म्हणजे काय, तर आपल्या पूर्वजांचं जर तुम्हाला नाव येत असेल तर त्यांचं नाव घेऊन तुम्हाला एक तांब्याभर पाणी दक्षिण दिशेला अर्पण करायचं आहे। तर अशा पद्धतीने हे सर्व गोष्टी आणि हे सर्व नियम आपल्याला या पितृपक्षाच्या 15 पाळायचे आहेत, तर नक्की पाळा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल। झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ सोबत। श्री स्वामी समर्थ।